सेमी फायनलचा सामना खेळवणार आहोत. फक्त 20 मिनिटांचा कालावधी आहे. टीम जश 11 नवघर आणि टीम गावदेवी बालकुम दोन्ही संघांना विनंती करतोय सामन्याला सुरुवात करा आणि एक डाव संपवण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. याची देखील नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. फिल्डिंग युनिट टीम जश 11 नवघर संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तसेच विनंती करेन टीम नरेश स्पोर्ट्स कासार वळवली संघाला आपण देखील तयारीनिशी राहायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पहिला सेमीफायनल हा सामना देखील खेळवणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आदित्य पहिला बॉल प्रितेश साठी आणि इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या वरून क्लिअर करत असताना दर्जेदार चौकार इथे पाहायला मिळतोय. प्रितेश जोशीच्या बॅट मधून आलाय पहिल्याच चेंडूवरती चौकार. आक्रमकता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती तुटून पडलाय गोलंदाज आदित्य वरती आणि दरम्यान या 4 धावेनिशी सुरुवात झाली. धाव फलकाला 4 धावेनिशी स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं प्रितेशनं. 4 षटकांचा सामना आहे आणि प्रितेशला माहिती आहे जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच तयारीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा बॉल इथे मात्र बॉलमध्ये टाकलेला गेला हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. शतरक्षक वेगाने चेंडू मागे पळतो. चेंडू मात्र इथे रेस जिंकतोय आणि निघून गेलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढत असताना धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 8 ही आकड्यावरती. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सुरेख चौकार लागोपाठ त्याच क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रितेशच्या बॅट मधून धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 ही आकड्यावरती. 8 धावा अवघ्या 2 चेंडूमध्ये लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकाचं पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश करतोय कारण त्याला माहिती आहे कुठेतरी संधी आहे. गॅप देखील मोठी आहे आणि त्याच कारणास्तव इनफिल्डच्या वरून चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतोय. इनफिल्डच्या मधून ट्रॅव्हल करण्याचा तो प्रयत्न करतोय. इथे मात्र प्रहार केला गेलाय. चेंडू आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात केला आणि चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी दर्जेदार प्रहार पाहायला मिळतात. धाव फलकावरती 14 धावा. आयोजकांच्या माध्यमातून पंचांसाठी देखील सुवर्ण संधी. काहीतरी इमेज इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये आणि पकडला गेलाय. महत्वाचा मोहरा जरूर होता टीम गावदेवी बालकुम संघासाठी आणि अक्षरशः धमाकेदार बॅटिंगला त्यांनी सुरुवात केली होती. 2 चौकार आणि 1 मोठा धमाका षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि चौथा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज बाद झाला. आदित्य शेट्टी जबरदस्त गोलंदाजी आता मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये कुठेतरी मार बसला होता गोलंदाजाला. तदनंतर मात्र पाहायला मिळतोय फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती भावेशला पाठवलं गेलंय.
आदित्य गोलंदाजी मार्ग वरती, षटकारातील पुढचा बॉल भावेशसाठी. इथे मात्र सरळ स्टँड वरती वार केला गेलाय. त्रिफलाची स्वरूपात आणखीन एक मोहरा इथे टिपलाय. या षटकामध्ये लागलाय दुसरा हादरा टीम गावदेवी बालकुम संघाला. महत्वाचा मोहरा प्रितेश बाद झाल्यानंतर सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय भावेश देखील बाद. आता मात्र गोलंदाज आदित्य असेल ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिले विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल काय? षटकारांच्या हॅट्रिकचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये नरेंद्र भारतीने केली होती षटकार हॅट्रिक कंप्लीट. आजच्या दिवसामध्ये फलंदाज भूषण जो नॉन स्ट्राईक एंडला आहे त्याच्या बॅटमधून पाहिले होते लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार. तदनंतर विकेट हॅट्रिक आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाच्या नावावर, कोणत्याही गोलंदाजाच्या नावावरती नाहीये. आदित्य पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती, संधी आहे आणि या संधीचा कशा रीतीने फायदा घेतला जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश. महेशला पाठवले गेले मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. महेशच्या माध्यमातून कशा रीतीने अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल आदित्य. इथे मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला गेलाय. अतिशय सुरेख झेल इथे पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले केले आणि दरम्यान पहिली विकेट हॅट्रिक इथे साध्य करत असताना गोलंदाज आदित्य शेट्टी. कैलासवासी राजू अनंत तरे चषक 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज आदित्य शेट्टी. टीम जश 11 नवघर संघाचा. आणखीन एक हादरा लागलाय टीम गावदेवी बालकुम संघाला. पहिले 3 चेंडू राहिले होते टीम गावदेवी बालकुम संघाच्या नावाने, कारण प्रितेश जोशीच्या बॅट मधून धमाके पाहायला भेटले होते 3 आणि तदनंतरच्या 3 चेंडूंवरती मात्र 3 फलंदाज बाद केले आणि मात्र शेवटचे 3 चेंडू राहिले टीम जश 11 नवघर संघाच्या बाजूने. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 14. जश 11 नवघर संघ. मागचा सामना देखील अफलातून पाहायला भेटला होता. दमदार गोलंदाजीचा नजारा. सन्माननीय राजेंद्रजी वैते साहेबांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी विनोद या गोलंदाजावरती विश्वास जरूर दाखवलाय. कर्णधाराने विनोदला बोलवले गेले क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली गेली. स्ट्राईक कडे असेल फलंदाज भूषण. इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाज भूषण हा बीट झाला. पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका खेळायचा जरूर प्रयत्न केला जातो तर भूषणच्या माध्यमातून बॅटची एज घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या मागे गेला आणि दरम्यान तिथे मिळते 1 धाव. एका धावेवरती समाधान. धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. धाव फलकावरती 15 धावा लागल्या गेल्यात. अमोल असेल स्ट्राईक वरती. अमोलच्या माध्यमातून मोठ्या फटक्यानिशी कुठेतरी अकाउंट ओपन केला जाईल का? क्रमांक 5 वरती पाठवलं गेलंय अमोलला. गोलंदाज मार्ग वरती विनोद. इथे मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्मान दिला. या चेंडूला दिशा दिली. 1 धाव अर्जित केली आणि स्ट्राईक वरती फलंदाज भूषणला आणलं गेलं. धाव फलक एका धावेने वाढतोय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 16 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या धाव फलकावरती. हा षटक अतिशय महत्वाचा विनोद फेकत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याची संधी कुठेही दिली जात नाहीये आणि इथे मात्र फटका केला गेलाय. झेल टिपला जाईल काय? अफाट प्रयत्न. दर्जेदार चौकार. एफर्ट अतिशय सुरेख पाहायला भेटले आणि दरम्यान थोडीशी दुखावत देखील पाहायला मिळते खेळाडूला.
दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. असं वाटलं होतं की हा झेल इथे टिपला जाईल, परंतु थोडंसं आपल्याला पाहायला भेटला, थोडासा लेट जरूर झाला. तसेच सन्माननीय द्रवीण पाटील मॅन फ्रॉम बालकोम यांचं देखील आगमन इथे झालंय. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 21 या आकड्यावरती इथे मात्र मोठा फटका केल्याचा होता. चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पळत होता या चेंडूवरती. दरम्यान फक्त मिळते एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 22. धावफलकावरती 22 धावा. या षटकामध्ये कौतुक करेन गोलंदाज विनोदचं. जबरदस्त षटक हाताळला. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या या षटकामध्ये, त्या म्हणजेच 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजीचा मारा जरूर पाहायला भेटला होता. एक चौकार देखील भूषणच्या बॅट मधून आला. भूषणचं मात्र कौतुक करेन. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं भूषणच्या माध्यमातून दमदार बॅटिंग, आणि या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक जर या फलंदाजावरती राहिली तर एक चांगला टार्गेट इथे सेट करू शकतो टीम गावदेवी बालकोम संघ. परंतु दुसऱ्या साईडनं विसरून चालणार नाही फलंदाज अमोल. तो देखील एक हार्ड रेडर फलंदाज आहे. कित्येक वेळा टीम गावदेवी बालकोम संघासाठी तारणहार म्हणून तो देखील कित्येक सामने अतिशय सुरेखरित्या त्याने बॅटिंग केली. एक ऑलराऊंडर खेळाडू टीम गावदेवी बालकोम संघाचा अमोल, त्याच्यावरती जास्तीत जास्त विश्वास आपल्या टीमला, आणि तो मात्र असेल स्ट्राईक वरती. 22 धावा 2 षटक. चला थोडस फास्ट केल्याचं विनंती करेन. आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनलचा सामना देखील खेळणार आहोत. मी विनंती करतोय आपण थोडंसं फास्ट केल्याचं. फक्त 20 मिनिटं तुम्हाला दिली गेलीत. पहिले 24 चेंडू फेकण्याकरिता तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. इथे मात्र प्रहार केला गेलाय. ऑन साइडला कार्पेटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत संधी होती. एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातोय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 23 धावा. योगेश गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील, आणि भूषणच्या माध्यमातून एखादा मोठा फटका पाहायला भेटेल काय? इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंच इशारा देतात. चेंडू आहे वाईट. अभ्यंतर धावेमध्ये भर होत असताना पाहायला मिळते. फलंदाजाच्या अवाक्याचा बाहेरचा चेंडू होता. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडूला फेकला, परंतु यावेळेस मात्र चेंडू आत वळत असताना पाहायला भेटला, आणि दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न फाट केला होता उदयच्या माध्यमातून. दरम्यान मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. धावफलकावरती 25 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. धावफलकावरती 25 धावा लागल्या गेल्यात. धावांची आवश्यकता आहे टीम गावदेवी बालकोम संघाला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ती आवश्यकता पूर्ण केली जाईल का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अमोलने केला होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. पंचांकडे वाईटची मागणी जरूर अमोलच्या माध्यमातून केली जात होती, परंतु पंच कुठेही सहमत नाही. चेंडू यशस्वीरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात. इथे देखील सुरेख चेंडूची फेकी करण्यात आली. आणखीन एक चेंडू निर्धाव फेकला जातोय. निर्धाव चेंडू मागे पूर्णपणे धाव फलकाला थांबवलं गेलंय. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं गेलंय, आणि आतापर्यंत धाव फलक पाहायला मिळतोय. धाव फलकावरती अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू असेल अंतिम 1. धाव फलकावरती धावा 25.
एखादा मोठा फटका इथे खेळला जाईल काय, जी सरासरी होती ती सरासरी मेंटेन केली जाईल का. इथे मात्र फुलर खोल टप्प्याचा चेंडू जरूर होता, खेळल्या गेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एका धावेवरती समाधान, धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धावा. धावांचा जो आलेख आहे तो आलेख मात्र डाऊन परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी धावा वाढायला हव्यात. अंतिम षटक आहे, अंतिमचे 6 चेंडू शिल्लक असतील, अंतिम 6 संधी असतील आणि या संधीचा फायदा मात्र उचलायला हवा टीम गावदेवी बालकुम संघाने. आणि अमोलच्या किंवा भूषणच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके सातत्याने खेळले जातील काय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे. 1 ते 2 जर मोठे फटके आले षटकार किंवा चौकार तरी एक चांगला टोटल इथे बनवू शकतो टीम गावदेवी बालकुम संघ. कारण त्यानुसार कुठेतरी बालकुम संघाची गोलंदाजी देखील प्रभावी गोलंदाजी आहे आणि त्याच कारणासह कुठेतरी 45 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. किमान 45 ते 40 धावांपर्यंत तरी टीम गावदेवी बालकुम संघाने करायला हवा. इथे मात्र प्रहार केला गेलाय, गोलंदाजावरती वार केला गेलाय, गॅप भरपूर मोठी, क्षेत्ररक्षक होता बनून राहिला प्रेक्षक आणि ऐकतोय धमाका फलंदाज अमोलच्या बॅट मधून. धावफलक वेगाने वाढत असताना पाहायला मिळतं 32 या आकड्यावरती. ज्या फटक्याचा उल्लेख केला होता तो फटका मात्र अमोलच्या बॅट मधून आलाय. गुणवत्ता, कौशल्य आणि दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अमोल आता मात्र इथे मात्र फोटो चेंडू जरूर होता. दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का, केला जात नाहीये. आता मात्र भूषण असेल स्ट्राईक वरती. भूषणच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळी पाहायला भेटली होती. तब्बल लागोपाठ 4 षटकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. तब्बल 46 धावांची खेळी केली होती आणि तोच भूषण असेल स्ट्राईक वरती. त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा कुठल्या जातील काय, मोठे फटके येतील काय, गोलंदाज संदीप वरती वार केला जाईल काय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान फेकी आली तोपर्यंत संधी होती, त्या संधीचा फायदा उचलला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतो. धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 35 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धाव फलकावरती 35 धावा. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये कुठेतरी 5 ते 10 धावा तरी आल्या तरी एक चांगला टोटल बनवू शकतो टीम गावदेवी बालकुम संघ. इथे मात्र सरळ फर्निचर उद्ध्वस्त केला गेलाय. त्रिफलाचित स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. महत्वाचा हदरा लागला टीम गावदेवी बालकुम संघाला, तो म्हणजेच भूषणच्या रूपानं. धावफलकावरती धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात 35 धावा. अजूनही धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धाव फलकावरती 35 धावा लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशला पाठवलं गेलंय. गणेशच्या माध्यमातून किती धावांचं योगदान दिला जाईल. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकार पाहायला भेटेल का. संघाला आवश्यकता तर आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. टीम जश 11 नवघर संघ, यामध्ये आदित्य शेट्टी, अक्षय सोनी आणि उदय सारखा एक हार्ड रेडर फलंदाज, गणेश सारखा एक फलंदाज आहे. तर कुठेतरी एक चांगला टार्गेट सेट करण्याकरिता टीम गावदेवी बालकुम संघाला एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर आहे आणि ती आवश्यकता, ती अपेक्षा इथे पूर्ण केली जाईल काय फलंदाज गणेशच्या माध्यमातून. अमोल देखील आहे नॉन स्ट्राईक एंड कडे. या चेंडूवरती किती धावा येतील, एका धावेनिशी अमोलला स्ट्राईक वरती आणलं जाईल की एखादा मोठा फटका केला असताना आपली कुवत, आपली गुणवत्ता गणेश इथे सिद्ध करेल, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप. इथे मात्र प्रहार केला गेलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती आणि पकडला गेलाय हा झेल. फलंदाजाचा खेळ इथे संपलाय. आणखीन एक मोडा टिपला गेला टीम गावदेवी बालकुम संघाला. आणखीन एक धक्का इथे लागलाय, तो म्हणजेच गणेशच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना सुविनला पाठवले गेले क्रमांक 7 वरती. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती
धावा 35. धावफलकावरती 35 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुबिन असेल स्ट्राईक वरती. सुबिनच्या माध्यमातून या चेंडूवर किती धावांचं योगदान दिला जाईल, तर दुसऱ्या बाजूने किती धावा रोखल्या जातील या चेंडूवरती. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू जरूर आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये उदयच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात होता आणि आता मात्र धाव घेत असताना पाहायला मिळतोय फलंदाज अमोल इथे धावचीत होत आणि दरम्यान एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 वरती आणि 37 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम जश 11 नवघर संघाला. विनंती करेन टीम MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघ, आपण तयारीनिशी राहायचंय. यानंतर आपला सामना असेल. तसेच टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला देखील विनंती करेन, आज आपण पहिला सेमीफायनलचा सामना खेळवणार आहोत. विनंती करेन आपण देखील तयारीनिशी राहायचंय. सदतीस धावांचा पाठलाग जरूर करायचा टीम जश 11 नवघर संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल, कशा रीतीने या धावा रोखल्या जातील, याच्या पुढील कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. मुंबईतील बुलंद आवाज शैजाजी शेख सरांना मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती. चलिए प्लीज मैच को ऑन करना है, ताबड़तोड़ टाइम वेस्ट ना करें. ओपनर बैटर अक्षय सोनी और उनका साथ देने के लिए उतरे हैं आदित्य शेट्टी. गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज अमोल भोयर ने. अमोल यस, आज सेमीफाइनल का मैच हमें कराना है. नरेश स्पोर्ट्स आपको भी रेडी रहना है, नहीं तो बिल्कुल हमारी कमिटी काफी स्ट्रांग है. बबल्या आहे ना, कमिटी मध्ये बबल्या पण आहे, ते पण स्ट्रांग आहे. चला स्टार्ट द मैच. टाइम वेस्ट नहीं करना, मैच को ऑन करना है. आज सेमीफाइनल का मुकाबला कंपलसरी होगा. वेरी फर्स्ट बॉल सामना करने के लिए तैयार और पहली गेंद पर किया है प्रहार. अंपायर के डिसीजन का इंतजार. अंपायर 6 रन
6 रन क्या स्ट्रोक जड़ा था, बिल्कुल टाइमिंग बहुत लाजवाब था। गेंद काफी समय तक के हवा में थी और गेंद कन्वर्ट हुई है, बिल्कुल बाउंड्री लाइन पर ही कैच को पकड़ा है और लगान पिक्चर का दृश्य याद आता हो। चलिए, अक्षय सिंह बिग हिट के साथ आगाज किया है। ये कारपेट के सारे स्ट्रोक खेला गया था, शॉट मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे। अक्षय सोनी ऑन स्ट्राइक। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार अमूल। हल्के हाथों से लॉफ्ट किया है, 1 रन के लिए निकले हैं, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। देखिए, अगर बड़ा हिट लगता है तो अंपायर नरेंद्र भारती आपके लिए सुनहरी संधि। अंपायर गोटे के स्टाइल में अगर आपने 4 और 6 दिया तो ठाना कैंटीन फिक्स सुजल की तरफ से। नेक्स्ट बॉल, आदित्य स्टॉट में गेंद नहीं थी, फिर भी स्ट्रोक को कन्वर्ट किया है। स्ट्रोक को खेला था डीप मिड विकेट जोन में, वहां पर खिलाड़ी तैनात थे। 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ऑन द राइज स्ट्रोक को कन्वर्ट करने की कोशिश, 1 रन के लिए निकले हैं। सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 9 रनों पर। पहले ओवर का खेल जारी है, एक गेंद अभी भी आना शेष। सामना करने के लिए तैयार होते हुए आदित्य शेट्टी अमूल की अगली गेंद का सामना करेंगे। आदित्य इस बार ओवर क्रमांक पहला हुआ है समाप्त। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 13 रन विदाउट लॉस। 13 रन, 18 गेंदों का खेल अभी भी शेष है। जीत के लिए लक्ष्य रखा गया है 37 रनों का। अठारह गेंदे और जीत के लिए 24 रनों की जरूरत। गेंदबाजी की कमान पर आए हैं इस वक्त गेंदबाज गणेश भोईर को बुलाया गया है गेंदबाजी की कमान पर। फील्डिंग की व्यू रचना डीप में तैनात की गई है। बिल्कुल इस वक्त देख सकते हैं एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा का, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर, एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, एक खिलाड़ी डीप काउ कॉर्नर और एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर। इस तरीके से फील्डिंग को सेट किया गया है। 30 यार्ड सर्कल में देखें तो पॉइंट है, शॉर्ट कवर है, एक मिड ऑफ है, एक खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग पर। गणेश की पहली गेंद हल्के हाथों से खेला है, 1 रन के लिए निकले हैं और 1 रन कंप्लीट। एमसीसी स्पोर्ट्स टीम कैप्टन अक्षय लकी कैप्टन है। अक्षय रेडी रहना है। ये मैच की समाप्ति के बाद ताबड़तोड़ आपको टॉस बॉक्स में आना है और उसके बाद रेडी रहना है नरेश स्पोर्ट्स टीम कैप्टन। गणेश की अगली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, दिशा से काफी ज्यादा बाहर। अंपायर ने हाथ को फहराया और इस गेंद को वाइड घोषित किया है। यस, आज पहला सेमीफाइनल कंप्लीट किया जाएगा, ये चीज ध्यान में रखिएगा। नेक्स्ट बॉल
इस बार देखिए लेग स्टंप के बाहर अंपायर का इशारा, यस वाइड बॉल। पहली ऑफ के स्टंप के बाहर रही गेंद, काफी ज्यादा बाहर, अंपायर ने वाइड करार दिया। दूसरी गेंद देखें तो लेग स्टंप के बाहर। गणेश यहां पर कुछ ना कुछ प्लानिंग करते हुए नजर आ रहे हैं। एक्स्ट्रा रन जल्दी करते नहीं हैं और जब भी करते हैं तो कुछ ना कुछ इनकी स्ट्रेटेजी रहती है। अनुभव बहुत है, 40 प्लस के अबव खिलाड़ी हैं ये। इस बार ये फुल टॉस गेंद थी, रडार में नहीं आई, रेंज में नहीं आई, बल्ला घुमाया था जरूर लेकिन गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी कमबैक किया है, अच्छा कमबैक किया है। मैच का सिचुएशन अभी भी बरकरार है। 16 गेंदें, जीत के लिए 21 रनों की जरूरत। फुल टॉस बनाकर खेला था, गैप में खेलने की कोशिश, गेंद आती लॉन्ग ऑन जोन में और 1 रन। 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। फर्स्ट प्राइज की अगर बात करें तो पहली इनामी राशि है 77,777 रुपीज। इस बार रिवर्स स्ट्रोक 4 77,777 रुपीज फर्स्ट प्राइज। सेकेंड प्राइज की अगर बात करें तो 35,555 रुपीज। फोर्थ प्राइज है 15,515 रुपए और चौथा प्राइज है 15,515 रुपए। नेक्स्ट बॉल फ्रंट फुट पर निकलकर बैट का फेस ओपन किया था, गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर रीजन में, सिंगल रन कंप्लीट किया है। हाना के इशारे 1 रन से ही होना पड़ेगा संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 के साथ स्कोर बोर्ड में तब्दीली, स्कोर जा पहुंचा है इस वक्त लगभग 22 रनों पर। 13 गेंदें बची हुई है और 15 रन की जरूरत है। 13 गेंदें 15 रन, 13-15 का ये मुकाबला। नेक्स्ट बॉल बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लेती हुई और प्रीतेश जोशी ने इस कैच को पकड़ा है। विकेट का हुआ है पतंग लगता हुआ इस वक्त पहला झटका टीम जैश 11 टीम नवगर को। आदित्य के रूप में उदय पाटिल आए हैं बल्लेबाजी की कमान पर। मैं रिक्वेस्ट करूंगा थोड़ा फास्ट जाना है प्लीज बैटर्स, क्योंकि इसके बाद और 2 मैचेस हमें कराने हैं। हर हाल में आज पहला सेमीफाइनल कंप्लीट किया जाएगा, तो मैं रिक्वेस्ट करूंगा नरेश स्पोर्ट्स टीम आपको भी रेडी रहना है। एमसीसी के कैप्टन तो यहीं पे उपस्थित है। जैसे ही मैच समाप्त होगा विनिंग टीम कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है, टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। और यहां पर जरूरत है 11-15 का ये मुकाबला। 11 गेंदें 15 रन।
चलिए मैच अभी भी ऑन है। 11 गेंदे 15 रन। आते ही साथ लेफ्ट हैंडर बल्लेबाज ने बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी, 1 रन कंप्लीट किया है और थ्रो बहुत ही बढ़िया प्रीतेश ने कलेक्ट किया और इस वक्त सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। देखिए इसके बाद के मैचेस टाइम के अनुसार खिलाए जाएंगे। समय होगा तो 4 ओवर, अगर समय नहीं होगा तो 3-3 ओवर के मैचेस यहां पर कराए जाएंगे, क्योंकि आज सेमीफाइनल कंप्लीट करना है, ये चीज ध्यान में रखिएगा। अगली गेंद डाउन द ग्राउंड, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। सिचुएशन चेंज होता हुआ प्राइज बनी 2 गेंदों में अगर 2 विकेट लेते हैं गेंदबाज तो उनके लिए प्राइज बनी। इस बार देखिए खेला है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, क्रीश शेलके की तरफ से प्राइज बनी है गेंदबाज भूषण के लिए। अगर 2 गेंदों में 2 विकेटें लेते हैं तो 500 रुपये महेश के लिए प्राइज बनी है 500 रुपीज की, 2 गेंदों में 2 विकेटें अगर चटकाते हैं। अगली गेंद बैकफुट पंच, क्या बात है, उदय के बल्ले से ये एक और 4 रन। 7 गेंदें बची हैं जीत के लिए, अब 6 रनों की जरूरत। छह रनों की दरकार है, गेंदें बची हैं हिस्से में 7 बॉल 6 रन, 6 रन 7 बॉल। नेक्स्ट बॉल और यहां पर क्लीन बोल्ड, विकेट का हुआ है पतंग। अब 6 गेंदे 6 रन। चलिए थोड़ा सा फास्ट करना है, टीम हडल थोड़ा सा समय कम लेना है और चर्चा कम करना है, क्योंकि चर्चा में समय ज्यादा खर्चा होगा। लास्ट ओवर 6 बॉल और जीत के लिए 6 रनों की जरूरत। लास्ट ओवर की जिम्मेदारी कौन लेगा? यस, प्रीतेश जोशी। आर पार की लड़ाई में पहले खड़े होते हैं प्रीतेश जोशी। मेरे ख्याल से यहां पर प्रीतेश ने जिम्मेदारी दी है सुबीन के कांधों पर। सुबीन अगर यहां पर ये मैच को निकाल लेते हैं तो एक बड़ी जीत इनके नाम जरूर होगी। सुबीन के हाथों में गेंद है, न्यू बैटर आए हैं नॉन स्ट्राइक हैंड पर। गणेश और योगेश की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई। उदय आउट हो चुके हैं क्लीन बोल्ड के रूप में। 6 गेंदों में 6 रन की जरूरत, 6 बॉल 6 रन। चलिए स्टार्ट द मैच, टाइम वेस्ट ना करें प्लीज, मैच को ऑन करें, ताबड़तोड़ ऑन करें प्लीज, बी फास्ट। छह बॉल 6 रन। सुबीन की पहली गेंद, इस बार सफलतापूर्वक दोनों ही बल्लेबाज नजर आए। इस 3 रन के साथ मैच का रुख थोड़ा सा चेंज हुआ है। 5 गेंदों में 3 रन की दरकार, 5 बॉल 3 रन, 5 गेंदे 3 रन। सिचुएशन कुछ इस प्रकार का इस वक्त नजर आता हुआ।
नेक्स्ट बॉल, इस बार ये गेंद लिया लेग स्टंप के बाहर, वाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से, जरूर ये इशारा हम तक के आता हुआ। एक्स्ट्रा रन में 1 रन जुड़ता हुआ, 2 रन की जरूरत इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। जस्ट 11 नवगर टीम इस वक्त परफॉर्मेंस करती हुई। नेक्स्ट बॉल कट किया है, 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर इक्वल होता हुआ अब 1 रन की दरकार, बची हुई गेंदें हैं 4। स्कोर इक्वल, 1 रन की जरूरत है, सिर्फ 1 रन। जश 11 नवगर, यस लेट कट, और चलिए चिक्की सिंगल के लिए निकले हैं और इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन। चलिए कैप्टन आना है, कैप्टन आदित्य। आला नाही मला